मंडळी नमस्कार. मंडळी, प्रथमतः मी आपल्या सर्वांना 2021 या नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा देतो. जानेवारी महिना आला की आपल्या सर्वांनाच वेध लागतात ते म्हणजे नवीन वर्षातील येणाऱ्या पहिल्या सणाचे. कारण पहिला सण हा मकर संक्रांती हा आपल्या या नवीन वर्षातला पहिला सण असतो. आणि या सणाच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर हा एकमेव असा सण आहे जो त्याच महिन्यातल्या त्याच तारखेला साजरा केला जातो. क्वचितच 14 जानेवारीच्या ऐवजी 15 जानेवारी किंवा 13 जानेवारीला हा सण साजरा केला जातो. परंतु 99% हा सण हा 14 जानेवारीलाच साजरा केला जातो. याचं कारण थेट हे भौगोलिक दृष्ट्या हे सूर्यस्थानाशी जोडलं गेलेलं आहे. कारण जेव्हा सूर्य मकर राशीत येतो तो दिवस फक्त जानेवारीलाच असतो, 14 जानेवारीलाच असतो. तर तो क्वचितच 13 किंवा 15 जानेवारीला येतो. मंडळी, आज 2021 या वर्षातील मकर संक्रांती या सणाच्या विशेष भागामध्ये आज की यावर्षी म्हणजेच 2021 या वर्षी येणारी ही संक्रांत नक्की आहे तरी कशी. कारण सर्वांनाच उत्सुकता असते की या वर्षीची संक्रांत ही कशी आलेली आहे, तिच्या हातामध्ये कोणती आयुधे आहेत, तिने कोणत्या रंगाची वस्त्रे परिधान केली आहेत, ती कोणत्या दिशेने आलेली आहे, ती कोणत्या दिशेकडे चाललेली आहे, तिचे वाहन काय आहे, तिचे उपवाहन काय आहे, तर तिचं नाव काय आहे, तिची जाती कोणती आहे. असे अनेक प्रश्न आणि अशा अनेक प्रश्नांची उत्सुकता ही आपल्या सर्वांना लागलेली असते. आजच्या व्हिडिओमधनं मी आपल्या सर्वांना हीच सविस्तर माहिती देणार आहे की नक्की या वर्षीची संक्रांत आहे कशी. मंडळी, आपण बघत आहोत मराठी यूट्यूब चॅनल ज्युपिटर टीव्ही प्रोडक्शन. मंडळी, आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमचं चॅनल नक्की सबस्क्राईब करा. कारण वेळोवेळी आणि प्रत्येक सण आणि सणांच्या माहितीसाठी आम्ही प्रत्येक सणाच्या वेळेस नवीन व्हिडिओ प्रत्येक वेळी बनवत असतो. हे सर्व व्हिडिओज पाहण्यासाठी आणि सर्व सणांची माहिती मिळवण्यासाठी आपण आमचं चॅनल आत्ताच सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर लाईक नक्की करा, आपल्या मित्रमंडळींमध्ये शेअर करा. आणि व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी मित्रांनो, आपल्याला एक आठवण करून देऊ इच्छितोय की मागच्या वर्षी आम्ही असाच एक व्हिडिओ बनवला होता जो मकर संक्रांतीसाठी आम्ही खास करून बनवला होता. आणि या व्हिडिओला जवळपास 3.5 लाखपेक्षा जास्त लोकांनी हा व्हिडिओ पाहिला होता. इतका प्रचंड आणि तुफान प्रतिसाद आमचा त्या व्हिडिओला मिळालेला होता. असाच प्रतिसाद आपण याही व्हिडिओला देताल अशी अपेक्षा करतो आणि आजचा व्हिडिओ सुरू करतो. मंडळी, आपण प्रथम पाहूयात की मकर संक्रांत. मंडळी, यावर्षी सूर्य हा 14 जानेवारी 2021 रोजी सकाळी 8:15 मकर राशीत प्रवेश करणार आहे. म्हणजेच या संक्रांतीचा पुण्यकाल हा सकाळी 8:15 सुरू होणार आहे. तो दुपारी 4:15 पर्यंतचा आहे. आता याच्यानंतर आपण पाहूयात की या संक्रांतीचे नक्की स्वरूप काय असणार आहे. तर सूर्याचे संक्रमण हे बवकर्णावर होत असल्याने संक्रांतीचे वाहन हे सिंह आहे, तर उपवाहन हत्ती आहे. तिने पांढरे वस्त्र परिधान केले आहे, तर हातात भ्रुशुंडी घेतली आहे. तिने कस्तुरीचा टिळा लावलेला आहे आणि ती वयाने बालक आहे. वासाकरिता तिने चाफ्याचे फूल घेतलेले असून ती अन्नभक्षण करत आहे. ही संक्रांत देवजातीची असून भूषणार्थ तिने प्रवाळ धारण केलेले आहे. या संक्रांतीचे नाव, वार नाव हे नंदा आहे व नक्षत्र नाव हे महोदरी आहे. तर समुदाय मुहूर्त हे 30 आहेत. पश्चिमेकडून ती पूर्वेकडे जात आहे आणि ती आग्नेय दिशेला पाहत आहे. या संक्रांतीचे फलित म्हणजेच
संक्रांतीने परिधान केलेल्या ज्या वस्तू आहेत त्या सर्व महाग होतील आणि ही संक्रांती जिथून आली आहे तिथल्या जनतेला सुख प्राप्त होईल. आता बघूयात की या संक्रांतीच्या पर्वकालामध्ये आपण काय करावे, काय करू नये. तर या संक्रांतीच्या पर्वकाळामध्ये आपण दान काय करायचं आहे. तर प्रथम पाहूया आपण की या पर्वकालामध्ये दान काय द्यायचे असते. तर या पर्वकालामध्ये आपण नवे भांडे, गाईला घास देणे, तिळपात्र, गूळ, तीळ, सोने, भूमी, गाय, वस्त्र, घोडा इत्यादी वस्तू आपण यथाशक्ती दान करू शकतो. या संक्रांतीच्या पर्वकालामध्ये धार्मिक पूजा, नामस्मरण, पवित्र नद्यांमध्ये स्नान करणे इत्यादी अतिशय पवित्र मानले जाते. तसेच या पर्वकालामध्ये दात घासणे, कठोर बोलणे, वृक्ष किंवा गवत तोडणे, गाई म्हशींची धार काढणे व कामविषयक सेवन करणे इत्यादी गोष्टी टाळा, कटाक्षाने टाळा. मंडळी, या 2021च्या या आलेल्या संक्रांतीच्या सणाबद्दलची संपूर्ण सविस्तर माहिती मी आता आपल्याला दिलेली आहे. मी पुन्हा एकदा आपल्याला आठवण करतो की पाठीमागच्या वर्षी आम्ही बनवलेला जो व्हिडिओ होता आमचा संक्रांतीचा, त्याला 3.5 लाखपेक्षा जास्त लोकांनी पाहिलेलं होतं. इतका प्रचंड प्रतिसाद आम्हाला त्या व्हिडिओच्या दरम्यान मिळालेला होता. आशा करतो की आपण याही वर्षीच्या आमच्या व्हिडिओला तितक्याच मोठ्या प्रमाणामध्ये प्रतिसाद देताल. आपल्या उदंड प्रतिसादाबद्दल आपले मनपूर्वक धन्यवाद. आणि सर्वात महत्त्वाचं की आमचा संक्रांत शुभ की अशुभ हा व्हिडिओ लवकरच आम्ही प्रदर्शित करणार आहोत, ज्याच्यामध्ये आम्ही आपल्याला दाखवणार आहोत की जसं संक्रांतीचं स्वरूप असतं त्या संक्रांतीच्या स्वरूपाकडे लोकांचा एक बघण्याचा वेगळा दृष्टिकोन असतो की ह्या वर्षी संक्रांत खराब आहे, ह्या वर्षी संक्रांत वाईट आहे, किती असं होईल तसं होईल. तर या सर्व प्रश्नांवर सविस्तर चर्चा करण्यासाठी आम्ही एक स्पेशल व्हिडिओ बनवणार आहे, ज्याचं नाव आहे संक्रांत शुभ की अशुभ. तोही व्हिडिओ पाहायला विसरू नका. मी पुन्हा एकदा आपल्याला विनंती करतो की जर आपण आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमचं चॅनल नक्की सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. आणि महत्त्वाचं, आमचा आजचा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा. मंडळी, आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच. धन्यवाद.